लोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत। या सर्व योजनांकरता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। विविध समाज घटकांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्यांना अधिक छात्रवृत्ती तसेच संशोधनाचे काम करण्यासाठी सारथी, बार्टी, आरटी, टीआरटीआय, महाज्योती, वनारटी, अमृत आणि मार्टी या संस्था कार्यरत आहेत। या सर्व संस्थांसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे। तृतीय पंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण जाहीर करण्यात आले असून त्यांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे। दिव्यांग व्यक्तींना गुणवत्तापूर्ण व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याकरता व स्वावलंबन वाढवण्यासाठी राज्यात 36 कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार असून तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य यापूर्वीच महिना 1500 वरून 2500 रुपयापर्यंत करण्यात आले आहे। दिव्यांगांना शासकीय लाभाच्या सर्व सेवा सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर देण्यासाठी दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे। दिव्यांगांकरता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1% निधी राखून ठेवण्याकरिता निकष निश्चित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने जुने सर्व कामगार कायदे पुनर्रचित करून 4 नवीन कामगार संहिता अंमलात आणल्या आहेत। राज्यातील कामगारांचे हित जोपासण्याकरता या कामगार संहितांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल। राज्याच्या संतुलित, सर्वांगीण व गतिमान विकासासाठी आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा राज्य योजनेअंतर्गत विस्तार करण्यात येत आहे। सध्याच्या गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव व वाशिम या आकांक्षित जिल्ह्यांसोबत हिंगोली, जालना, पालघर, बीड व धुळे आणि परभणी या 6 नवीन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल। या 10 जिल्ह्यातील 77 तालुके तसेच उर्वरित जिल्ह्यातील 100 आकांक्षित